आज आपण करूया उन्हाळा स्पेशल रेसिपी थंडगार मसाला ताक, ते सुद्धा 2 वेगवेगळ्या पद्धतीने. आणि ताक बनवण्यासाठीचा जो मसाला आहे तो सुद्धा आज आपण घरीच तयार करणार आहोत. एकदा हा मसाला बनवून ठेवलात तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मसाला ताक बनवू शकता. खूप साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. इथे मी 3 चमचे जिरे, 2 चमचे धने आणि 2 चमचे ओवा घेतलेला आहे. 8 ते 10 काळी मिरी आहेत. इथे 2 चमचे काळं मीठ, 1.5 चमचा साधं मीठ, 1 छोटी चमचा सुंठ पावडर आणि 1 छोटी चमचा हिंग घेतलेला आहे. एका पॅनमध्ये आता आपल्याला सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. साधारण 1 ते 2 मिनटानंतर मसाल्यातनं हलका हलका सुगंध यायला लागतो. अशावेळी गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये हे मसाले काढून घ्यायचे आहेत. मसाले हलके गरम असतानाच त्यावर आपल्याला आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. साधं मीठ आणि काळं मीठ, सुंठ पावडर आणि हिंग घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडं जास्तही ठेवू शकतो आपण, कारण एकदा ताकामध्ये हा मसाला घातल्यावर वरून मीठ वगैरे घालण्याची गरज नाही आहे. आता हा मसाला आपण मिक्सरवर बारीक असा वाटून घेऊया. आणि इथे आपला मसाला ताकासाठी लागणारा मसाला तयार आहे. हा मसाला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 2 ते 3 महिने आरामात वापरू शकता. आता इथे एका भांड्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. घट्ट दही आहे. त्यातच मी अर्धी ते पाऊण चमचा ताकाचा मसाला घालणार आहे आणि छान मिक्स करणार आहे. त्यात आता आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फसुद्धा यात वापरू शकता. आणि इथे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाही. आणि आपलं पहिल्या पद्धतीने हे मसाला ताक तयार झालेला आहे. आता आपण दुसरी पद्धतीने मसाला ताक बनवूया. एका मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, पुदिनाची पानं घ्यायची आहेत. अगदी छोटीशी हिरवी मिरची घ्यायची आहे. थोडं 1 ते 1.5 चमचा दही घालायचं आहे यामध्ये आणि याची मिक्सरवर बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. या इथे आपली पेस्ट तयार आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. ही हिरवी पेस्ट आहे ती या दह्यात आपण ॲड करणार आहोत. छान मिक्स करायचं आहे आणि थोडं थंड पाणी यात घालायचं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि आपलं हे दुसऱ्या पद्धतीचं मसाला ताक तयार झालेलं आहे. अतिशय रिफ्रेशिंग आणि थंडगार असे हे दोन्ही ताकाचे प्रकार तुम्ही एकदा घरी जरूर बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अमृताज टेस्टी किचनला फॉलो करा.